पत्रकारांनी जयंत पाटलांना प्रश्न विचारला, तुम्हाला अर्थ खातं भेटणार आहे, याच्यावरती ते म्हटले तुम्ही मुख्यमंत्र्यांचा अपमान करताय. हा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो, मी काही त्यांच्या पक्षामध्ये नाहीये, त्यामुळं तुम्ही त्यांचा अपमान करताय. शरद पवार साहेब जर म्हटले तर आपण पुढची रणनीती काय आहे ती सांगू शकतो, ती करू शकतो, पण तो शरद पवारांच्या आदेशानंतर. ह्या प्रतिक्रियेवरती सुद्धा सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलेलं आहे. ह्या दोघांचे काय प्रश्न आहेत, काय म्हणतायत बघूया. विचार केलेलं नाही, तुम्ही माझ्यापेक्षा इतका पुढं का विचार करताय? तुम्ही एक तर मुख्यमंत्र्यांचा खातेवाटपाचा अधिकार आहे, तोही तुम्ही हिरावून घ्यायला लागलेला, तो त्यांचा अधिकार आहे. आणि माणूस गेला तर होईल ना. आम्ही सगळे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या मागं सगळे खासदार आमदार एकसंघ आहोत. त्यामुळं मला हे बऱ्याच वेळेला दुःख वाटतं की वारंवार अशा चर्चा प्रसारमाध्यमातून का येत आहेत. गेले 12 वर्ष माझा तुम्ही शपथविधी घेताय, बरोबर ना? 12 वर्ष करताय की नाही माझा शपथविधी तुम्ही? हे मी नाही, तुमचा डेटा काढून बघा. सुप्रिया सुळेंचा शपथविधी आहे आणि माझं डिपार्टमेंट पण तुम्ही अनाऊन्स करता. बिचाऱ्या मोदीजींना तेवढा तरी अधिकार द्या माझं डिपार्टमेंट ठरवायचा. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या स्पेक्युलेशन अर्थ खात्याचा तो विषय माननीय देवेंद्रजींचा अंतर्गत विषय ना. मुख्यमंत्री ठरवतो कुणाला काय द्यायचं. हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हे सगळे जे काल रात्रीची मीटिंग वर्षामधली, त्याच्यात कोण होतं कोण नव्हतं, अर्थ खातं, हे सगळे प्रश्न मी नाही याची उत्तरं देऊ शकत. याची उत्तरं फक्त आणि फक्त या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देऊ शकतात.